आपला टॉपिक चालू आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, COOH ग्रुप असणारे ऑर्गॅनिक ऍसिड्स हे आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड्स. अतिशय महत्त्वाचा आपला प्रिपरेशनचा एक भाग झाला आणि जवळपास त्याचे 3 व्हिडिओ झाले, आणखी एखाद दोन झाले असते ते मी टॉपिकच्या शेवटी रिव्हिजन मध्ये टाकेला. बघा, एका मेथडवर आपण 3 पॉइंट देत असताना ते व्यवस्थितपणे कसे पाहायचे ते लक्षात घ्या. आता आजच्या सेशन मध्ये आपण आजचा हा जो पॉइंट आहे हा घेणार आहोत, ड्राय आईस अँड GR हा आपला आजचा प्रिपरेशनचा भाग. एक एक पॉइंट व्यवस्थित लक्षात घेत असताना मी पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय पुढे जाणार नाही. सॉलिड कार्बन डायऑक्साइड याला ड्राय आईस असं म्हणलं जातं. आधी आपण इंट्रोडक्शन घेणार पूर्ण भागाचं. कार्बन डायऑक्साइड कडे जर तुम्ही पाहिलं तर हा कार्बन डायऑक्साइड हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन असणारा हा असा कार्बन डायऑक्साइड. मागच्या सेक्शन मध्ये हायब्रिडायझेशन हा प्रकार तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मी समजून सांगितला. आता हे असं कसं आहे की हा आपण काय गोल्ड पॅटर्नला नाही, सगळ्याच भागात विचार करतोय. हा कार्बन जो आहे या कार्बनने तयार केलेला हा सिग्मा, हा पाय बॉन्ड, कार्बनची व्हॅलेन्सी 4 पैकी 2 पाय बॉन्ड, 2 सिग्मा बॉन्ड असं हे कॅरेक्टर. आता लक्षात घ्यायचं, आपल्याला प्रश्न विचारला की कार्बन डायऑक्साइड मध्ये, आता कार्बन डायऑक्साइड हा कोण आहे? हा गॅस आहे. जर तुम्ही त्या गॅसला सॉलिड फॉर्म मध्ये नेलं तर त्याला ड्राय आईस असं म्हणायचं. आणि आता आपला प्रश्न आला की या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असायला पाहिजे. एक कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला काही प्रॉपर्टी सांगत असताना sp3 हायब्रिडायझेशन जे असतं का त्यामुळे फक्त केवळ सिग्मा बॉन्ड तयार होतो. sp2 हायब्रिडायझेशन असतं का तेव्हा तो केवळ सिग्मा बॉन्ड तर पहिला असतोच, एक पाय बॉन्ड जनरेट होतो. sp हायब्रिडायझेशनला सिग्मा बॉन्ड तर असतातच आहे, सगळे सिंगल सिग्माचा, डबल किंवा ट्रिपल आला तर पाय, हे 2 पाय. एकाच कार्बन 2 साइडने जरी केले तरी इथे 2 बॉन्ड आले आणि मग याचं हायब्रिडायझेशन जे आहे हे sp हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशनचा विचार करत असताना तुम्हाला एक BeCl2 चं एक एक्झाम्पल मागे दिलं होतं. BeCl2 आहे अशा पद्धतीचं. यामध्ये काय असतं, जॉमेट्रिक म्हणजे त्याचा आकार लिनियर सरळ रेषेमध्ये अथवा डायगोनल असतो आणि हा बॉन्ड अँगल जो असतो हा 180 डिग्री असतो, 180 डिग्री अशा पद्धतीचा हा भाग आहे. आता शॉर्ट मध्ये आपण आलो आहोत आणि आपण 11वी 12वी मिक्स करूनच घेतो आहोत, तर आपल्याला सिग्मा आणि पाय बॉन्ड विषय सांगत असताना एक सिंपल एक त्याला काय म्हणू आपण, हा p ऑर्बिटल घेतला आणि हा दुसरा p ऑर्बिटल, हा एस ऍक्सिस आहे आणि हा एस ऍक्सिस आहे. लक्ष तर काय होतं की एक ऑर्बिटल ज्या वेळेला दुसऱ्या ऑर्बिटल वर येतो याला ओव्हरलॅप असं म्हणायचं. The coming of one orbital over the another orbital is known as overlap. मग हे एक दोघं एकमेकांच्या ओव्हरलॅप करतात. आणि हा बॉन्ड तयार होतो. ऍक्सिस दोघांच्या समोरासमोर आहेत आणि अशा पद्धतीने हा तयार झालेला बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड. द बॉन्ड formed by the axial overlap of the atomic orbital is known as a sigma. जो बॉन्ड हा atomic orbitalच्या axial overlap ने तयार होतो तो सिग्मा. आता आजच्या कंडिशन मध्ये काय झालं की हे ऑर्बिटल्स जे आहेत, हा p ऑर्बिटल, हा p ऑर्बिटल, लक्ष द्या, समोरासमोर न येता ते अशा साइडने आले. पॉइंट एकदा समजून घेतलं की अडचणच नाही. समोरासमोर न येता ते साइडने आले आणि मग साइड वाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅपने हा तयार झालेला जो बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड. आता लक्षात घ्या, सिग्मा बॉन्ड मध्ये ऍक्सियल ओव्हरलॅप होतो आणि एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप हे जास्त असतं. ओव्हरलॅपिंगचं प्रमाण, इथं ओव्हरलॅपिंगचं प्रमाण कमी असतं. ओव्हरलॅप होत असताना एनर्जी बाहेर पडते, म्हणजे कशामध्ये एनर्जी जास्त बाहेर पडते? सिग्मा बॉन्ड मध्ये.
कशात कमी पडते? पाय बॉन्ड. मग आता उलट जर मला बॉन्ड तोडायचा असेल तर जास्त एनर्जी कोणाला लागेल? सिग्मा बॉन्डला. मग ज्या बॉन्डला तोडण्यासाठी लागणारी एनर्जी ही जास्त असेल तर तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो. म्हणून सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन पाय बॉन्ड. पाय बॉन्ड इज वीकर दॅन सिग्मा. आता हे तुम्हाला सर्व सांगितलं. कार्बन डायऑक्साइड मध्ये 2 पाय असतात, 2 सिग्मा बॉन्ड असतात. ग्रिग्नार्ड रिएजंटसाठी हा महत्त्वाचा भाग असतो आणि जेव्हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड भाग घेतो तेव्हा पाय बॉन्ड ब्रेक होतो, कारण का पाय बॉन्ड हा वीक असतो. आणि म्हणून आता तुमच्या समोर अतिशय स्पष्टपणे चित्र जे दिसत आहे ते आहे ड्राय जो काही आईस आहे याचं मी स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं. जो आपला आजचा पहिला रिएक्टंट होता. आता आमचा आपला दुसरा रिएक्टंट आहे GR असं लिहिलंय. GRचं नाव आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. विक्टर ग्रिग्नार्ड याला 1907 मध्ये नोबेल प्राइज मिळालं. आणि हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे कोण? हा R, हा Mg, हा X. R म्हणजे अल्काइल, Mg म्हणजे मॅग्नेशियम, X म्हणजे हॅलाइड. बघा एक मार्कावर व्याख्या कशी असते. व्हॉट आर ग्रिग्नार्ड रिएजंट? अल्काइल, मॅग्नेशियम, हॅलाइड्स आर नोन ॲज अ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. त्याचं दुसरं नाव आहे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. का? हाऊ आर दे प्रिपेअर्ड असा प्रश्न विचारला तर आपण सिंपल सांगायचं Rx plus Mg in presence of dry ether. 2 मार्काचा प्रश्न काय असतो? व्हॉट आर ग्रिग्नार्ड रिएजंट? हाऊ आर दे प्रिपेअर्ड? Alkyl, magnesium, halides are known as a Grignard's reagent. When alkyl halide reacts with the Mg in presence of dry ether formed with RMgX. प्रश्न काय? हा ऑर्गॅनिक आहे आणि हा मेटल आहे म्हणून त्याचं नाव ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. मग तुम्ही R च्या ऐवजी हा CH3 अथवा हा C2H5, हा Mg, हा ClBr, हा X कोण आहे? X हॅलोजन. आपल्याला पी ब्लॉक मध्ये 15, 16, 17, 18 हे जुन्या सिलेबस मध्ये होते. त्यापैकी 15वा ग्रुप कट केल्यानंतर 16, 17, 18 राहिले. त्यातला 17व्या ग्रुप मध्ये असणारे हे जे आहे त्यांचा सिंबल हा X असतो. हॅलॉस म्हणजे सी सॉल्ट. जन म्हणजे जनरेट. समुद्रातील क्षारांपासून ज्याची निर्मिती होते. हे कशामुळे इथं शिकवतोय मी? इथं तर येतच आहे पॉइंट, पण तिथं पी ब्लॉक मध्ये मला एक्सप्लेन करायचं आहे. समुद्रातील क्षारांपासून निर्माण होणारे हे हॅलोजन्स असतात. प्रामुख्याने फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅटाईन. तिथं मला शिकवायचंच आहे. परत एकदा इथे नीट पॉइंटला जातोय आपण. 9, 17, 35, 53 आणि 85 त्याचे ॲटॉमिक नंबर. आता जर लक्ष दिलं तर 83 नंबरचा बिस्मथ हा शेवटचा स्टेबल एलिमेंट. त्याच्यानंतर 84च्या पोलोनियम पासून एलिमेंट जे आहेत रेडिओ होतात. रेडिओ म्हणजे ज्यामधून अल्फा, बीटा, गॅमा हे रेडिएशन्स बाहेर पडतात. आम्ही तुम्ही ऐकलेल्या रेडिओ सबस्टन्स पैकी युरेनियम अथवा रेडियम, वाहनांच्या नंबर प्लेट्स ज्याने तयार केल्या जातात आणि जे चमकतात तो रेडियम. ॲटम बॉम्ब मध्ये जो वापरला जातो तो युरेनियम. थोरियम असो, पोटॅशियम असो यांचा वापर. तर शेवटचा हा बिस्मथ. याचा अर्थ मग हे अल्फा, बीटा, गॅमा हे जर बाहेर टाकू लागले तर हळूहळू हे कमी व्हायला लागतात. मग हे कमी होत असताना थोडं कमी होत असताना त्यांचं निसर्गाचं अस्तित्व संपून जातं. म्हणून 83च्या नंतरचे जे आहेत पृथ्वीवरती अर्थ क्रेस्ट मध्ये यांचं एक्झिस्टन्स, यांचं अस्तित्व हे खूप कमी आहे. म्हणून त्याला आपण रेअर अर्थ एलिमेंट असं म्हणतो. हा का आला तर हा 17व्या ग्रुप मधल्या हॅलोजन मधला शेवटचा ॲस्टॅटाईन जो आहे हा रेअर अर्थ एलिमेंट आहे. आणि मग यांचं आता ज्याचा अभ्यास करायचा तो असेल तर करू, म्हणून यांचा जास्त अभ्यास आपण करत नसतो. आता बाकीच्या प्रॉपर्टीज मध्ये साधारणपणे एक लक्षात आलं असेल की 9 ते खाली जात असताना हा ग्रुप आहे 17वा. आणि साधारणपणे तुमच्या एक लक्षात आलं असेल की ॲटॉमिक साइज जी आहे ही वाढत जाते फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि अशा पद्धतीनं हे हॅलोजन्स ग्रिग्नार्ड्स रिएजंट सांगितले. आता ग्रिग्नार्ड रिएजंटचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड असेल अथवा कार्बन आणि नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड असेल, फक्त केवळ त्याच कंपाऊंडवर ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्शन देतात. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 हा महत्त्वाचा पार्ट लक्षात घ्यायचा.
पॉइंट हा दुसरा आहे की तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे त्याचं हमखास नाव जे असतं हे Mg कॉम्प्लेक्स असतं. हे होत असताना कार्बन आणि ऑक्सिजन असो किंवा कार्बन आणि नायट्रोजन असो याच्यामधला डबल आणि ट्रिपल म्हणजे कोणता बॉन्ड पाय बॉन्ड जो आहे हा ब्रेक होतो. एक चौथा पॉइंट एरोवर कंपल्सरी ड्राय इथर असलं पाहिजे. आता ही झाली पहिली स्टेप. हा रिएक्शन ही काय आहे पाचवा पॉइंट. रिएक्शन ही दोन स्टेप मध्ये होते. ज्या कंपाऊंड्स कडे कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल अथवा कार्बन आणि नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड असेल फक्त केवळ तेच कंपाऊंड्स रिएक्शन मध्ये भाग घेतात. या रिएक्शन मध्ये तयार होणारा पहिला प्रोडक्ट पहिल्या स्टेपचा प्रोडक्ट हा Mg कॉम्प्लेक्स कॉमन नावे असतात. या रिएक्शन मध्ये अनसॅच्युरेशन असणारा पाय बॉन्डच फक्त ब्रेक होतो. या रिएक्शन मध्ये एरोवर ड्राय इथर लिहावं लागतं. ही रिएक्शन दोन स्टेप मध्ये होते. आता ही पहिली स्टेप झाली. सेकंड स्टेप जी आहे त्यामध्ये कंपल्सरी वॉटरचा हायड्रोलायसिस केल्याशिवाय रिएक्शन होतच नाही. आणि शेवटच्या स्टेप मध्ये बाय प्रोडक्ट जो आहे हा MgXOH हा तयार झालाच पाहिजे. आता काय होतं रिएक्शन पाठ करणं वेगळं आणि रिएक्शन लक्षात ठेवणं वेगळं. पाठ करायला काही प्रॉब्लेम नाही पण रिएक्शन 350 400 एवढ्या रिएक्शन पाठ करायला आपल्याला केमिस्ट्री काही एकटा विषय नाहीये. म्हणून आपल्याला या भागाचा विचार करत असताना लक्षात घ्या काही सिंपल पॉइंट्स असतात. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड किंवा कार्बन आणि नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड आहे फक्त तेच रिएक्शन मध्ये भाग घेतात. नंबर 2 तयार होणाऱ्या प्रोडक्टचं नाव Mg कॉम्प्लेक्स काहीही तयार हो. 3 त्या अनसॅच्युरेशन मध्ये असणारा पाय बॉन्डच ब्रेक केला जातो. 4 एरोवर बाणावर ड्राय इथर लिहायला पाहिजे. 5 रिएक्शन ही दोन स्टेप मध्ये होते. 6 सेकंड स्टेप मध्ये हायड्रोलायसिस अथवा पाणी किंवा वॉटर टाकावंच लागेल. 7 बाय प्रोडक्ट सेकंड स्टेपचा हा MgXOH. ठीक आहे. आता इतकं छान आणि डिटेल आपण रिएक्टंट बाबतीमध्ये पाहिल्याच्या नंतर आज आपण या मेथडचा वापर करून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करणार आहोत. आता कार्बोक्सिलिक ऍसिड हा तयार करत असताना ड्राय आईस कंप्लीट हायब्रिडेशन सहित आपण माहिती पाहिजे. लिहायचं कसं लक्षात ठेवा. हा कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड हा ड्राय आईस. ग्रिग्नार्ड रेट टाकला आहे जनरल मध्ये RMgX. पहिला पॉइंट ड्राय आईस रिएक्शन मध्ये भाग अटी मान्य बघू ना आपण. कार्बन ऑक्सिजनचा डबल बॉन्ड आहे भाग घे. दुसरा पॉइंट पानावर काय लिहायचं आहे ड्राय. रिएक्शन होत असताना काय अरे इतका सोपा भाग आहे ऍक्च्युअली ना. रिएक्शन होत असताना काय होतं अनसॅच्युरेशन मध्ये पाय बॉन्ड तुटणार. लक्ष द्या. हा कार्बन आता हा देत असताना तुम्ही मी हा बॉन्ड तोडतो. हा जशाला तसा हा ऑक्सिजन झालं काहीच नाही करायचं. आणखी आपल्या त्या अटीमध्ये एक भाग राहिला सांगायचा. हा ग्रिग्नार्ड रेजनचे दोन तुकडे होणार. एक R एक MgX. 2.2 पॉइंट राहिले आपले. त्यापैकी आता काय होतं कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड तुटल्यावर कार्बनला अर्धा ऑक्सिजनला अर्धा. आपल्याकडे दोन तुकडे अवेलेबल आहेत RMgX. आता अशा परिस्थितीमध्ये कंपल्सरी R जो आहे R म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झालेला अल्काइल ग्रुप हा कार्बन कडेच पाठवायचा आहे आपल्याला. ही कंडिशन आहे. म्हणून हा गेला R. आपोआपच पुढचं लक्षात ठेवायची गरजच नाही ना. हा MgX पॉइंट काय माहितीये का. कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड तुटल्याच्या नंतर कार्बनला अर्धा ऑक्सिजनला अर्धा. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला RMgX चे दोन तुकडे होतात तिथं R नावाचा अल्काइल ग्रुप मस्ट बी गो टू द कार्बन. का अल्काइल ग्रुप शुड बी अटॅच्ड टू द कार्बन आणि उरलेला MgX. नाव तर कितीही मोठं होतं. कॉम्प्लेक्स हा शब्दच कशासाठी आला. काहीही तयार झाला तर त्याचं नाव Mg कॉम्प्लेक्स. रिएक्शन संपली का नाही. हा तयार जशा तसा R हा C डबल बॉन्ड O हा O हा Mg हा X. आणि मग काय सांगितलं कंपल्सरी वॉटर ऍड करायचं. हायड्रोलायसिस इन प्रेझेन्स ऑफ H+ म्हणजे ऍसिड हायड्रोलायसिस. आणखी काय पॉइंट दिला तुम्ही तयार होणारा MgXOH हा तयार झाला पाहिजे MgXOH.
आणि मग पाहायचं की हा MgXOH आणि हा पडला RC डबल बॉन्ड OH आहे का रे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि अशा पद्धतीने हा कार्बोक्सिलिक ऍसिड इथे तयार झाला. When dry ice reacts with RMgX in presence of dry ether, first gives Mg complex, which further on hydrolysis gives carboxylic acid. ठीक. मग आता हे आपलं एक एक्झाम्पल इथे घेतलं आपण. आता आपण या एक्झाम्पलला ह्या जनरल रिएक्शनला एक्झाम्पल मध्ये कन्वर्ट करूया. आता जनरल रिएक्शनला एक्झाम्पल मध्ये कन्वर्ट करत असताना ग्रेग्नार्ड्स रिएजंट आपण कुठलाही एक वापरू. आता हा ग्रेग्नार्ड रिएजंट बघा काय घेतला मी, हा CH3 हा Mg हा Cl in presence of dry ether. परत एकदा रिपीट, हा बॉन्ड तोडायचा, ज्यांचं लक्ष नव्हतं त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हा कार्बन आणि ऑक्सिजन, हा बॉन्ड ऑक्सिजन अर्धा. काय सांगितलं, ग्रेग्नार्ड रिएजंटचे दोन तुकडे. आता आरच्या पेक्षा इथं कळतं बरं, इथं कार्बन दिसतो. आठ काय कार्बन कार्बनला जोडायचं, कार्बन कार्बनला जोडायचं, म्हणजे आपोआपच उरलेला हा MgCl काहीही तयार झालं तर त्याचं नाव Mg कॉम्प्लेक्स. मग हा Mg कॉम्प्लेक्स लिहिला मी, CH3 हा C डबल बॉन्ड O हा MgCl प्लस कंपल्सरी काय करायचं, वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचा H2O. हे H+ चा अर्थ काय होतो रे, H+ चा अर्थ होतो ऍसिड हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस हे दोन प्रकारचं असतं, ऍसिड हायड्रोलायसिस आणि अल्कलाइन हायड्रोलायसिस. आणि काय होतं की तुम्हाला सांगितलं बाय प्रोडक्ट हा MgClOH आणि मग व्यवस्थित बघा काय आला, हा CH3 हा CH3 हा C डबल बॉन्ड हा OH हा ऍसिटिक ऍसिड आला ऍसिड. मग आपल्याला प्रश्न विचारला, हाऊ विल यू प्रिपेअर ऍसिटिक ऍसिड फ्रॉम ड्राय आइस. तर आपलं उत्तर असेल, व्हेन ड्राय आइस रिएक्ट्स विथ CH3 MgCl इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर, फर्स्ट गिव्स Mg कॉम्प्लेक्स व्हिच फर्दर ऑन हायड्रोलायसिस गिव्स ऍसिटिक ऍसिड. अतिशय सिंपल आणि साध्या पद्धतीचा हा भाग आहे. जर तुम्ही इथं CH3 च्या ऐवजी C2H5 घेतला तर हा C2H5 नाव बदलणारच नाही Mg कॉम्प्लेक्स, हा C2H5 आणि हा C2H5, तर ऍसिटिक ऍसिडच्या ऐवजी कोणता येईल रे, प्रोपियोनिक. When dry ice reacts with the C2H5 MgCl in presence of dry ether, first gives Mg complex which further on hydrolysis gives propionic acid. पण आता हे एक जनरल दोन एक्झाम्पल पाहिल्याच्या नंतर आपण ऍसिडच्या स्ट्रक्चर मध्ये एक अपवादात्मक ऍसिड पाहिला होता आणि तो ऍसिड होता फॉर्मिक ऍसिड. मग आता एक लक्षात आलं का नीट किंवा सीईटी मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे डेव्हलप होतात. मला सांगा, एक याच्यामध्ये आपण या प्रॉपर्टी मध्ये फॉर्मिक ऍसिड तयार होऊ शकतो का, तर नाही. का नाही तयार होऊ शकत, कारण फॉर्मिक ऍसिड मध्ये अल्काइल ग्रुप नाहीये. आणि मग या रिएक्शनचं लिमिटेशन काय आहे, अल्काइल ग्रुप असणारेच कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतात. फॉर्मिक ऍसिड या मेथडने तयार होऊ शकत नाही. अतिशय सिंपल, अतिशय साध्या स्वरूपामध्ये. आणि आता आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला की बाय द ऍक्शन ऑफ, हे बघ काय माहितीये का, हा पॉइंट घेत असताना हा ड्राय आइस, जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारला की नाही व्हॉट इज द ऍक्शन ऑफ CH3 MgCl ऑन ड्राय आइस ना, तर तुम्हाला एक सोपं सांगतो, रिएक्शन करायचं. आपला ऑब्जेक्टिव्ह मध्ये रिएक्शन करून पाहायची पण गरज नाही. तुम्ही याला काय करा, डायरेक्ट OH कशाची रिएक्शन विचारली, CH3 सोडून टाका CH. तुमचं उत्तर काय असेल, इथेनॉइक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड. कळलं? म्हणजे ह्या ट्रिक्स ज्या आहेत ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या वेळेस तुम्हाला वापरायच्या असतात. बघा आता प्रश्न काय विचारला तुम्हाला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सेकंडरी प्रोपाइल मॅग्नेशियम क्लोराइड ऑन ड्राय आइस. काय सांगितलं, ड्राय आइसला असं करा, याला यश करून टाका. आज तुमचा कोण आहे माहितीये का, हा CH3 हा CH हा CH3 हा Mg हा Cl हा सेकंडरी प्रोपाइल मॅग्नेशियम क्लोराइड. काय सांगितलं, फक्त अल्काइल ग्रुप घ्या. चला विदिन 10 सेकंड
कधी 5 सेकंदात. आणि अशा पद्धतीने तुम्ही नीटचे क्वेश्चन्स हे जे आहेत विद इन द लिमिटेड पिरियड ऑफ टाइम तुम्ही सगळे सोडवू शकता. जर तुम्हाला वाटलं हा 1 2 3 4 कार्बन वाला कॉमन मध्ये आयसोब्युटायरिक ऍसिड ब्युटेरिक ऍसिड 1 2 3 आययुपीएसी मध्ये 2 ला जोडलेला हा ट्वाइस मिथाइल प्रोपेन नॉमिक ऍसिड. आता नीटचे क्वेश्चन्स पहा ना. What will the end product when the secondary propyl magnesium chloride reacts with the dry ice? तर आपलं उत्तर असेल 2-methyl propanoic acid किंवा butyric acid. आणि आपल्याला प्रश्न विचारला 2-methyl propanoic acid is prepared from dry ice. Then which of the following Grignard reagent is used? बघा, तर तुम्ही काय करायचं माहिती का? तुम्ही याचा हा तुकडा करायचा, याला MgCl जोडायचा. आलं होतं. अशा पद्धतीने तुम्ही त्याला टॅकल करू शकता. आणि एक महत्त्वाचा द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड वी डिस्कस इन दिस लेक्चर that the preparation of the carboxylic acid from the dry ice and the Grignard reagent along with board CT and NIT points. We discuss all the points related to this issue. आज आपण हा सेकंड जो आहे महत्त्वाचा पार्ट हा इथे डिस्कस केला ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलच्या नंतर. आता आपण पुढच्या सेक्शन मध्ये नेक्स्ट एक्सरसाइज नेक्स्ट प्रिपरेशन